नमस्कार, मी दीपाली. झी 24 तासच्या यंगिस्तान या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेकअप आणि पॅचअपची सर्वाधिक चर्चा कुठे होत असेल तर ती कॉलेज कॅम्पसमध्ये, आणि म्हणूनच आपण आलोय मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये. या ठिकाणी आपण तरुणांशी चर्चा करणार आहोत. विषय आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा. नुकताच शिवसेना आणि भाजपचं ब्रेकअप झालंय, तर मनसेने शिवसेनेला प्रपोज करून नकारही पचवलाय. इतकंच काय तर इनकमिंग आउटगोईंगही वाढलंय आणि त्यामुळे तिकीट वाटपामध्ये गोंधळही झालाय. खरं तर विद्यापीठाच्या परीक्षेत जो परीक्षेला पात्र असतो अशा सगळ्यांनाच हॉल तिकीट मिळतं, पण निवडणुकीच्या परीक्षेत जो पात्र असेल त्याला तिकीट मिळेलच असं नाही. आणि या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत तरुण आहेत. काय वाटतं त्यांना, सध्या मुंबईत काय परिस्थिती आहे याविषयी काय सांगशील? मुंबईत सध्या राजकारण तापलंय, काय तुझं म्हणणं आहे? शिवसेना भाजपची युती सध्याच तुटली आहे. शिवसेना आणि भाजपाची युती माझ्या हिशोबाने तर कधी झालीच नव्हती. ते दोन्ही स्टार्टिंग पासूनच आपल्या वेगवेगळ्या विचारधारांवरती अडलेले होते आणि त्याच्यामुळे दोघं बरोबर कामही करू शकत नव्हते. एक जण एक डिसिजन बोलतोय, दुसरा जण त्याचा विरोध करतोय, तर युती तुटली. हे चांगलंच झालं. दोघं आपल्या आपल्या विचारधारावर ठाम होऊन स्वतःहून चांगले डिसिजन घेऊ शकतील. काय सांगशील, तुला काय? मेरे हिसाब से ये जो भी हुआ, इनका गठबंधन टूट गया, ये बहुत ही अच्छा हुआ, क्योंकि जो इनका गठबंधन था वो सिर्फ पेपर पे था, उसी कागजों पे था, और दोनों, जैसा कि कहा मेरे दोस्त ने, कि दोनों अलग अलग विचारधारा लेके चल रहे थे. तो ये बहुत ही अच्छा हुआ कि इनका अब ये जो गठबंधन है टूट गया. राजनीतिक स्तर पे भी और पूरी मुंबई के लिए भी बहुत ज्यादा अच्छा है, क्योंकि अब जो सरकार बनेगी उसे किसी दूसरे की विचारधारा के बारे में ज्यादा सोचने या समझने की ज्यादा जरूरत नहीं है. अब वो अपने डिसीजन खुद बना सकती है. क्या लगता है आपको कि ये अगर गठबंधन नहीं टूटता तो कितना फर्क पड़ता? साथ में थे तो नहीं, इतना कुछ ठीक नहीं था. अभी अलग है तो ठीक है. कितना फर्क पड़ेगा आपको लगता है? किसकी सरकार आएगी मुंबई में? मुंबई में शिवसेना का पावर ज्यादा है, तो शिवसेना की सरकार हो सकता है आ सके. उसका और किसी का तो इतना चांस नहीं है. तो क्या लगता है कि शिवसेना बहुत सालों से मुंबई महानगरपालिका में सत्ता है उनकी, अभी किसकी सरकार आएगी ऐसा लगता है? जहाँ तक उन्हीं की आ सकती है, कि वो इतने सालों से वो यहीं पर कर रहे, तो उनका पावर ज्यादा है. मनसेविषयी जर आपण बोललो तर मनसेने नुकतंच शिवसेनेकडे प्रपोजल पाठवलं, पण त्यामध्येही नकार पत्करावा लागला. मराठी माणसाचा मुद्दा आहे आणि मराठी माणसांसाठी आम्ही युती करायला तयार आहे असा दावा मनसेने केला होता. त्याविषयी देखील विचारणार आहोत. काय सांगशील? जसं राजसाहेबांनी सांगितलं होतं की आम्ही युतीसाठी गेलो होतो, त्याच्या कारण की आज मराठी जी मुलं आहेत, जो रोजगार आहेत, आज त्यांना रोजगार नाही. आज इकडे मुंबईमध्ये देखील बाहेरचे येणारे खूप लोक आहेत. आज इकडच्या लोकांना मुंबई सोडून विरार त्याच्या पुढे जावं लागतंय. रोजगार नाहीये लोकांना. आज रेलचा तुम्ही काय रेल्वेमध्ये पण शिवसेनेने नकार दिलेला आहे, त्याविषयी काय सांगशील? आज त्यांना असं वाटतंय की बीजेपी सोडून त्यांचा अहंकार जास्त वाढलाय असं आपण म्हणू शकतो, कारण की बस बाकी त्यांना काय बोलणार. क्या लगता है आपको फिलहाल मुंबई में जो पॉलिटिकल माहौल है उसके बारे में? मुंबई में जो फिलहाल जो पॉलिटिकल माहौल है, उसके जो अभी बीजेपी और शिवसेना का जो गठबंधन था वो टूटा, क्योंकि वो खाली पेपर वर्क पे था इसके लिए. और जो अभी इस वक्त जो एमएनएस जो कह रही है कि मराठी इनको की जहाँ पे जॉब्स की प्रॉब्लम हो रही है उनको आउटस्कर्ट्स में शिफ्ट होना पड़ रहा है. सो हाँ, वो एक वैलिड मुद्दा है, क्योंकि काफी जो है, क्योंकि महाराष्ट्र है तो इसके अंदर मैक्सिमम पॉपुलेशन मराठी है, उनको प्रॉब्लम होगी. सो दे हैव अ स्ट्रॉन्ग साइड एट देयर ओपिनियन. तू काय सांगशील की मतदान करताना तरुण म्हणून कोणते मुद्दे तू लक्षात घेतो? मतदान करताना त्या उमेदवाराला, जो कोणी उमेदवार असेल त्याचं आधीचं काही काम असेल ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं आधी समाजासाठी काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि शिक्षण, त्याचं चारित्र्य मेन, ही मोठी गोष्ट आहे. अच्छा, अनेक आपण जर राजकीय पक्ष बघितले तर तिकीट वाटप झालेलं आहे. अनेकांनी आपले नातेवाईक असतील, मुलगा असेल, म्हणजे घराणेशाही हा मुद्दा राजकीय पक्षांमध्ये तिकीट देताना देखील पाहायला मिळतो. त्याविषयी एक तरुण म्हणून काय मत आहे तुझं? अभी जैसा हम लोग देख सकते हैं, हमारे यहाँ पे पॉलिटिकल सिस्टम जो है पूरा, उसमें दे ऑलमोस्ट उन लोग अब खुद अपने जो रिलेटिव्स है उनको ही प्रीफर करते हैं. सो उसके वजह से जो नॉर्मल पब्लिक है उनका चांसेस बहुत कम हो जाता है. तो इसकी वजह से लाइक नए कैंडिडेट्स जिनको इंटरेस्ट रहता है पॉलिटिक्स में, बट वो अपना उनका जो पॉलिटिकल पार्टी से उनका रिलेशंस की वजह से उनका एक दे कांट क्रिएट, उनका करियर नहीं बन सकता है उस फील्ड में. गुन्हेगारी पार्श्वभूमी अशांना तिकीट मिळायला हवं का? तुम्ही मतदान करताना याचा विचार करता? ज्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना तर तिकीट मिळताच का म्हणे, परंतु जर आपण वास्तविक राजकारणात पाहिलं तर राजकारणात ज्याच्याकडे
सत्ता आहे किंवा ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच तिकीट दिलं जातं. कारण की जर दुसऱ्याला तिकीट द्यायचे तर तो कसा त्याचा वापर करणार आणि कशा प्रकारे निवडून येणार हा विचार प्रत्येक पक्षश्रेष्ठी करत असतो. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याना दमदाटीने किंवा दबावाने सीट मिळता येतील, आपल्याला सत्तेत येता येतील, हा त्याचा मागच्या पक्षाचा विचार असतो. परंतु जर लोकांच्या बाजूने जर आपण विचार केला तर लोक पण कुठेतरी पैशाला किंवा आमिषाला बळी पडतात आणि मतदान करतात. त्यामुळे कुठेतरी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचं जे प्रमाण वाढलंय त्याला कारण सुद्धा लोक देखील आहेत. खरं तर भाजपा आणि शिवसेना ही चुकी करते की शिवसेना तरी म्हणजे पहिल्यापासून चाललेलं आहे की गुन्हेगारी त्यांचे गुन्हेगार असतात म्हणजे ज्यांच्यावरती केस आहेत वगैरे त्यांना ते तिकीट देतात, हे त्यांनी थांबवलं पाहिजे. आणि जे शिक्षणामध्ये त्यांनी शिक्षण जास्त केलेलं आहे त्यांना तुम्ही जास्त चान्स दिला पाहिजे. कायम अशी तक्रार असते की तरुण राजकारणात येत नाहीत किंवा ते आपली मतं ठामपणे मांडतात पण त्यांना राजकारणात रस नसतो. त्याविषयी काय सांगशील? काय नेमकं अडथळे असतात या सगळ्यामध्ये? तरुणांना चान्स ऍक्च्युली देत नाहीत ते. ज्यांचे पॉलिटिकल ज्यांचं बॅकग्राऊंड आहे त्यांनाच ऍक्च्युली जास्त चान्स देतात ते. आपल्या ज्यांना इच्छा आहे तरुणांना समाजमध्ये खूप इच्छा असते, आता जरी ह्याला इच्छा असली तरी जाऊ शकत नाही, ह्याचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड तसं नाहीये, तर ते त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे. नुकतंच अर्थसंकल्पात सांगितलंय की राजकीय पक्ष 2000पेक्षा जास्त अधिक रक्कम असेल ती रोख घेऊ शकत नाही, त्याचा हिशोब द्यायला लागेल. किती पारदर्शकता येईल यामुळे असं वाटतं? ज्यांचा पाया रुजलेला असतो त्यांच्याकडे पैशाची पार्श्वभूमी असते आणि पाया रुजलेला असतो ते त्यांना सर्वात पहिलं उमेदवारीला चान्स दिला जातो आणि तरुण कुठे ना कुठे मागे पडतात. भाजपने असं सांगितलं की आम्हाला पारदर्शकता हवी. काय वाटतं मुंबई महानगरपालिकेचा जो काही कारभार तुम्ही मुंबईतल्या रस्त्यांवर फिरत असाल किंवा मुंबईत फिरत असाल, किती पारदर्शकता एकूणच आहे मुंबईमध्ये असं वाटतं? पक्ष करण्याकडे मग कसं करून मग राज्याकडे कुठे लक्ष जाते आपलं, असं काही वेळा होतं की म्हणजे पक्षाचं एका राज्याकडे नुसतं लक्ष जात नाही की आपला पक्ष एवढं करण्याकडेच फक्त लक्ष असतं. तर फक्त तसं न होता युती विकासाकडे लक्ष द्यावं. भले युती हो न हो, आता होणार तर नाही युती, पण एका प्रॉपर पक्षाने मग ते राज्याकडे. किती फरक पडेल युती नाही झाली, कोण स्वबळावर निवडून येईल किंवा निवडून आल्यावर सुद्धा सत्ता स्थापनेसाठी एकमेकांची मदत लागेल? नाही, असे काय मदत वगैरे लागणार मला तरी वाटत नाही. अच्छा, तुला असं वाटतं कुणाची सत्ता येईल? भाजप. युती ही तुटली जरी बाकी असं म्हणत असले तरी मला तरी वाटत नाही युती तुटली. जे आपण कल्याण डोंबिवलीमध्ये पाहिलं, जे विधानसभेला पाहिलं, जेव्हा यांना सत्तेला एकत्र यायचं असतं तेव्हा हे एकत्रच येणार. आता फक्त लोकांसमोर एक रचलेलं नाटक आहे की आम्ही वेगळे झालो, त्याच्या नावावर स्वतःची ताकद बघायची आहे बीजेपीला की आमची मुंबईत ताकद किती आहे. कारण की शिवसेना तिकीट कमी देत होती, परंतु जेव्हा सत्तेची गरज पडेल तेव्हा हे दोन्ही एकत्र येणार आणि सत्ता एकत्र प्रस्थापित करणार. जसं हा म्हणाला की हे सगळं नाटक आहे, तर तुम्ही तरुण किती भुलता? हे सगळे तुम्हाला दिसत असतं पडद्यावर, तुम्ही वाचत असता, टीव्हीवर पाहत असता, काय नेमका विचार मनात येतो हे सगळं राजकारण पाहताना? सर्वात पहिल्यांदा म्हणजे मी असं बोलेल की 2014ची विधानसभा इलेक्शन जर आपण बघितले तर भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली नव्हती. त्या दोघांनी स्वबळावर लढलेले, तरी त्यांनी सरकार स्थापन करताना युती केली. सरकार जरी स्थापन एकत्र केलं तरी आपल्याला एक मुद्दा असा समजतो की भाजप आणि शिवसेनेचे युती करून सरकार स्थापन केलं, पण भाजपने एखादा जर कायदा केला त्याला विरोध करणारा शिवसेनाच आहे. म्हणजे युती करून सरकारमध्ये राहून विरोधक सुद्धा शिवसेनाच बनलाय. मग ह्याच्यामध्ये दिशाभूल तर आपल्याला होण्यासारखं नाही. आपल्याला दिसतं की शिवसेना सरकारमध्ये पण राहते आणि विरोधक पण बनते. याने कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची प्रतिमा खाली सारखी झाली. म्हणजे विरोधकही शिवसेना आणि युती करणाराही शिवसेना, ही गोष्ट आपल्याला इथून समजतं. म्हणजे ह्याने बोलणं जमतच नाही. शिवसेनाचं सगळं कारकिर्दी दिसतंय की त्यांना स्वबळावर लढायचंय, त्यांना मुंबई महानगरपालिका आपल्या हातात घ्यायची आहे, यासाठी त्यांनी केलेलं हे नाटकच म्हणता येईल आपण. ओके, तू काय सांगशील मत देताना नेमक्या कोणत्या गोष्टी तू लक्षात? मत देताना तर सर्वात पहिलं बघितलं पाहिजे की ज्याला आपण मत देणार आहे तो म्हणजे कशा प्रकारचा व्यक्ती आहे. आजकाल काय चाललंय म्हणजे मतदानात तरुण व्यक्तींचा जास्त सहभाग नाहीये. कारण ऍक्च्युली जे पॉलिटिकलमध्ये आहेत, जे राजकीय क्षेत्रात आहेत ना, त्यांच्याच ज्या पिढीतले पिढ्यानुसार तेच त्याच्यामध्ये येतात. आणि ऍक्च्युली त्यांचे जे तरुण आहेत त्यांच्याच फॅमिलीमधले, त्यांना याचं काही ज्ञान नसतं, ते इंटरेस्टेड नसतात. पण जे आपल्यासारखे गरीब लोक असतात ते याच्यामध्ये इंटरेस्टेड असतात, पण त्यांना बिलकुल अजिबात चान्स भेटत नाही, संधी मिळत नाही राजकारणामध्ये. तू काय सांगशील मुंबईमध्ये काय डेव्हलपमेंट अपेक्षित होती ती आजही झालेली नाही? आय थिंक क्लीनलीनेसवर खूप सारं लक्ष दिलं पाहिजे. तो जो आहे त्याने अगोदर काय केलंय आपल्यासाठी, तो सध्या त्याची काय प्लॅनिंग आहे, फ्युचरमध्ये तो काय करू शकतो आणि तो कशा प्रकारे करणार आहे, फक्त या 4 गोष्टींकडे लक्ष देऊन आपण ठरवू शकतो. भ्रष्टाचाराविषयी तू काय म्हणशील की प्रत्येक काम करताना, रस्त्याचं काम करताना तुला त्यात भ्रष्टाचार दिसतो? हो दिसतो, पण जागेवर गेलो किती ऍक्सिडेंट होतात आणि भरपूर ऍक्सिडेंट होत असतात. जागेवर खड्डे पडलेले असतात. मुंबईमध्ये तर आहेत. आमच्या इथे गावात
रोडून क्लीन म्हणजे बनवलेलाच नाही. आम्ही किती लेटर नगरपालिकेमध्ये पाठवले, त्याचा अजूनही काम झालेलं नाहीये रस्त्याचं. मुंबईचा आणखी काय विकास व्हायला पाहिजे असं वाटतं? झोपडपट्टी, गरिबी दूर झाली पाहिजे. जास्तीत जास्त स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या आपल्या भारतामध्ये जी लोक राहतात त्यांच्या गरिबी, आता जस्ट आम्ही आलो तेव्हा आम्ही बघितलं ट्रेनमध्ये कसं तरी वाटत होतं की आमच्या देशातली लोक आम्ही कशी राहतात, आणि एका साईडने बघितलं तर आम्हाला वाटलं आम्ही खूप बरे आहोत की आम्ही या साईडला न राहता त्या साईडला राहत. असं न होता आपण भारत राजकारण न करता विकासाकडे प्रत्येक राजकीय पक्षाने लक्ष द्यायला असं पाहिजे असं तुला वाटतं? इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतरही निवडणुकीबद्दल तरुणांना काय वाटतं ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. राजकारण न करता मुंबईच्या विकासाकडे या राजकीय पक्षांनी लक्ष द्यायला पाहिजे असं यांना वाटतं. तू काय सांगशील की मतदानाचं जर आपण पर्सेंटेज बघितलं, टक्केवारी बघितली, तर ती आजही फार कमी आहेत का? ती टक्केवारी वाढवण्यासाठी किंवा अधिकाधिक लोकांनी मतदान करण्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं? प्रचार करना चाहिए, अच्छे से समझाना चाहिए यूथ को भी कि जैसे हम लोग हैं यूथ, हम लोग को ही ज्यादा से ज्यादा वोटिंग करना चाहिए. बहुत जन है अपना टाइम पास करने के चक्कर में नहीं जाते वोटिंग करने, तो उनको इस बारे में ध्यान देना चाहिए क्योंकि हम चुनेंगे वही साफ सफाई, वो जो है वही साफ सफाई रखेगा, इलाके का भी हर जगह हर चीज का वही काम अच्छा करेगा. सोशल मीडिया पे आपको इन्फॉर्मेशन देनी चाहिए जो कैंडिडेट्स हैं उनके बारे में कि इनका क्रिमिनल रिकॉर्ड क्या है, ताकि बाकी लोगों को पता चले, और अवेयरनेस बहुत जरूरी है सबके लिए. काय सांगशील की मनसेने शिवसेने पुढे युतीचा प्रस्ताव ठेवला, तो मराठी माणसाच्या हितासाठी. काय वाटतं की खरंच याने मराठी माणसाचं हित झालं असतं? मनसे म्हणतात की मराठी माणसाच्या विकासासाठी आम्ही काम करतो, मराठी माणूस असा म्हणून, तर ते म्हणजे बाहेरून आलेल्या माणसांना विरोध करतात. तसं ऍक्च्युअली जर करायचं असलं तर शिवसेनेसोबत युती करून त्याची गरज नाहीये, ते स्वतंत्र करू शकतात. शिवसेना पण स्वतंत्र करू शकते. जर म्हणजे मनसे मराठी माणसांचा विचार करतात तर मग त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात मुंबईत काय केलं का नाही? जेव्हा ही सगळी राजकीय परिस्थिती तुम्ही पाहत असता, काय मनात येतं म्हणजे हे वाचताना किंवा पाहताना? असं वाटतं की खरंच हे किती बोगस प्रकरण चाललंय ना. लोकशाही असलेल्या देशात, अस्मिता जपणाऱ्या आपल्या देशात हे असे नेते जन्मालाच तरी कसे येतात? कुठेतरी आपणही त्याला जबाबदार आहोत. मतदानाच्या वेळी किंवा माहितीचा अधिकार या नावाने आपण झेंडे फडकवणारे, जिथे हवा तिथे अधिकार आपण वापरत नाही. काय वाटतं तुला एकूणच सध्या मुंबईतलं राजकारण पाहून? म्हणजे इथे वुमेन्सना जास्त रिप्रेझेंटेशन द्यायला पाहिजे. फक्त वोटिंग मध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घेण्यापेक्षा डिसिजन मेकिंग मध्ये, किंवा आता जसं लोकसभामध्ये फक्त 10% किंवा राज्यसभामध्ये 11% वुमेन आहेत, तर मग त्यांचा पॉइंट पुढे करणार असं कोणीतरी पाहिजे. क्या लगता है आपको इलेक्शन के बारे में किस तरह से वोटिंग होनी चाहिए, या जो फिलहाल पॉलिटिकल माहौल है? अगर हम कभी किसी गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई करते हैं, कभी सोचते हैं कि हाँ मुझे करना है, तो हम लोग ऐसा सोचते हैं कि नहीं, हम लोग को कोई क्रिमिनल रिकॉर्ड नहीं होना चाहिए. अगर किसी जॉब में, गवर्नमेंट जॉब में जाना है, तो ऐसा हम लोग उसका ध्यान रखते हैं. सिर्फ उनका ही रिकॉर्ड, वो खुद को इटसेल्फ नहीं, पर्सनालिटी खुद को नहीं डेवलप कर पा रहे हैं, तो बाकी सोसाइटी को क्या डेवलप करेंगे? क्या वजह आपको लगता है कि यूथ जो है, आपकी जनरेशन जो है, क्यों पॉलिटिक्स में नहीं आती? बिकॉज जो पुराने वाले लोग, जो पुराने पॉलिटिक्स सिस्टम में जो लोग हैं, वो अपने जनरेशन को कंटिन्यू पार्टिसिपेट के लिए उन्हें इंकरेज करते, और किसी और को आने का मौका ही नहीं मिलता. एक्चुअली अगर कोई इसमें आना भी चाहता है तो उसको इतना ज्यादा सपोर्टिव या फिर वो नहीं होता. और सेकेंड थिंग है कि पॉलिटिक्स में इतना ज्यादा करप्शन होने की वजह से दूसरा कोई अगर आना चाहता है तो उसको कोई सपोर्ट नहीं होता है फायनली. सध्या मुंबईत सगळेच पक्ष जे आहेत ते स्वबळावर निवडणूक लढतायत. काय वाटतं की कोणत्या पक्षाने युती केली असती तर ज्यादा बड़ा झालं असतं? गठबंधन जब से दोनों पार्टी का कोलिशन हुआ तो ये अच्छा हुआ, लेकिन टूट गया तो पार्टी भी अलग अलग हो गया और सारे चीज का डिवाइडेशन भी हो गया. तो आई थिंक आगे जो होगा मेरे हिसाब से परफॉर्मेंस जो होगा कुछ भी किसी भी चीज का डेवलपमेंट में, तो वो अच्छा आई थिंक नहीं होगा क्योंकि दोनों पार्टी टूट गए इसके वजह से. सगळेच पक्ष महाराष्ट्रात मुंबईमध्ये जे आहेत ते स्वबळावर निवडणूक लढतात. काय वाटतं यामुळे किती फरक पडेल? यामुळे फायदा होईल की यामुळे मतं डिवाइड होतील? नाही, मतं तर डिवाइड होऊ शकत नाही, कारण प्रत्येक पक्षाची जी वोट बँक आहे ती फिक्स असते. त्याच्यामुळे आणखी पक्ष वेगवेगळे लढले तरी काय असं काय होत नसतं, कारण प्रत्येक पक्षाची आयडिओलॉजी वेगळी असते आणि त्या आयडिओलॉजीवर जे मतदार असतात
ते अवलंबून असतात. त्याच्यामुळे डिवायडेशन वगैरे असं काही नसतं. किती फरक पडेल असं वाटतं युती सगळ्या म्हणजे युती तुटली आघाडी तुटली त्याबद्दल? फरक म्हणजे कसं आता जे राष्ट्रीय पक्ष आहेत, समजा बीजेपी, काँग्रेस या पक्षांचा सध्याच्या स्थितीमध्ये बीजेपीचं सरकार आहे, त्यांच्याकडे आमाप पैसा आहे, त्यांच्याकडे मॅन आहे, मसल आहे, सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांना थोडासा जास्त फायदा होईल या इलेक्शनमध्ये. तरुणांसोबत ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत काय वाटतं तरुणांना मुंबईत कुणाची सत्ता येईल. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण तरुणांची चर्चा करतोय मुंबई महानगरपालिका निवडणुकीविषयी आणि आता तरुणांकडून जाणून घेणार आहोत काय वाटतं कोणत्या पक्षाची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर येईल, कुणाचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल असं वाटतं? मेरे हिसाब से तो ऐसा लग रहा है कि बोल नहीं सकते कि ये कौन सा आएगा, क्योंकि जो मुंबई की लोग हैं, मतलब जो मराठी मानुस है, उनको मेंटली लगता है कि नहीं वी आर महाराष्ट्रियन तो हम लोग शिवसेना को देंगे बस, और बाकी जो मतलब हैं कि हम सोच रहे हैं कि नहीं मुझे सोच समझ के देना चाहिए वोटिंग्स, तो वो बीजेपी को देंगे. तो माझा मत बीजेपीचं सरकार है. क्या लगता है किसकी सरकार? मुझे भी लगता है बीजेपी को वोट आएगा. ऑफकोर्स बजट अभी अच्छा है, पब्लिक बहुत ज्यादा हैप्पी है बजट से, तो ऑफकोर्स बीजेपी. शिवसेना मतलब मराठी लोग ज्यादा सपोर्ट करते तो वो लोग मतलब वोट दे सकते हैं उनको, तो और बीजेपी अच्छा काम करे तो 50-50 चांसेस है. शिवसेना, मेरे हिसाब से शिवसेना ही आएगी. जहाँ तक ये 50-50 आएगी. बीजेपी की सरकार. बीजेपी ऑफकोर्स. सेंटरमध्ये बीजेपी आहे तर मुंबईसाठी बीजेपीच चांगली आहे. ऑलरेडी बीजेपी का परफॉर्मेंस सेंटर में है तो बीजेपी का ही होना चाहिए. बीजेपी एंड शिवसेना वापस आएगा, बिकॉज अगर उनको पावर में रहना है तो वोट्स डिवाइड होते हैं तो दे हैव टू ज्वाइन अगेन. कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, त्यामुळे मनसे हा किंग मेकर पक्ष म्हणून राहणार. ज्या पक्षाला मनसे सपोर्ट करेल त्याची सत्ता येणार मुंबई महानगरपालिका. मनसे का वाटतं? आणखी नाशिकमध्ये विकास केलेला आहे, आज मुंबईमध्ये नाही. आज नाशिकला जसं एखादी सत्ता येऊन विकास करून दाखवलेला आहे. सत्तेसाठी शिवसेना भाजप एकत्र येईल आणि एमआयएमची जी एमआयएमची महत्वाची निर्णायक भूमिका असेल. ओके, मला वाटतं बीजेपी येऊ शकते. बीजेपी आणि शिवसेना एकत्र युती करणार. परत भाजप आणि शिवसेना. भाजप आणि शिवसेना. निवडणुकीनंतर युतीशिवाय पर्याय नाही. तर या सगळ्या तरुणांशी आपण चर्चा केली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी सध्या मुंबईत राजकीय वातावरण तापलंय, ब्रेकअप पॅचअप सुरू आहे. या सगळ्यावर तरुण खुलेपणाने बोलले, पण जो मुंबईचा विकास करेल त्यालाच तरुण मत देतील अशी ठाम भूमिका देखील या तरुणांनी मांडली. यंगिस्तान या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.